नमस्कार. आज आहे बुधवार आणि आज क्रिसमससुद्धा आहे. तर आम्ही ऐकायला गेलो होतो. मी तोही व्हिडिओ शूट केला आहे, पण तो यात नाही अपलोड करत, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल आणि हा मला व्हिडिओ सेपरेट करायचा होता. तर मी आल्यानंतर मस्तपैकी दाल खिचडी बनवली आहे आणि आता वरतून मी टाकते तूप, दाल खिचडी, लोणचं आणि कांदा. हे असं आहे आमचं क्रिसमसचं जेवण. आणि जेवण वगैरे करून घेतलं आम्ही. मस्तपैकी गरम गरम दाल खिचडी होती. तर एवढी भांडी पडली, दाल खिचडी बनवूनसुद्धा एवढी भांडी पडली. जेवण वगैरे झालं, अर्धा तास झाला आणि मला कामंसुद्धा होती. मी काही पूजेसाठी सामान आणलं होतं, तर ते सुद्धा मला व्यवस्थित ठेवायचं होतं. आणि मी माझ्यासाठी चहा बनवते. आत्ता वाजलेत रात्रीचे 10:30 काहीतरी. दोघांसाठी बनवते. तर चहा पिणार आणि नंतर मग बाकीचं जे सगळं सामान आहे ते व्यवस्थित ठेवते. तर मी चहामध्ये आलं टाकते. जेवण वगैरे झालं आहे, पण तरी काय माहिती मला चहा प्यावासा वाटला. आज ग्रीन टीला स्किप केलं आहे आणि मस्तपैकी चहा. पूजेसाठी काही फुलं आणली होती. गजरे, कमळाचं फूल, पानं हे व्यवस्थित ठेवते मी. आणि कापूर आणला होता, संपलं होतं. आणि एक ओटीचं सामान आणलं आहे. माझ्याकडे आहे, पण हे थोडंसं मोठ्या साईजमध्ये आहे म्हणून ते आणलं. आणि एक आहे ना वात आणली आहे मी, जी अखंड वात आहे. आपण कट करून घ्यायचं जसं लागेल तसं. नागवेलीची पानं आणली आहेत आणि ही वेणी आणली आहेत यावेळेस मी. खूप छान वाटतात ही पूजेमध्ये. रेग्युलर देवपूजेमध्ये मी ही नेहमी वापरत असते, पण असं काही सण वगैरे असेल ना तर तेव्हा थोडे महाग भेटतात. तर ते आणले मी. आणि फुलं, गुलाबाची फुलं, खूप सुंदर फुलं मिळाली. आत्ता वाजले 10:30 आणि मी चहा बनवते. तुम्हाला मी टायमिंग दाखवते. तर हे सगळं आता मी व्यवस्थित ठेवते आणि जी पानं वगैरे आहे ती स्वच्छ धुवून घेते. गजरा खूप छान भेटला मला. थोडा कळ्या होत्या, पण छान भेटला. हा एक आहे आणि दुसरा एक मोगऱ्याचा आणलेला आहे. गजरे खूप छान दिसतात देवीला, त्यासाठी मी गजराच आणते. आणि वेणी नाही आणली मी यावेळेस. तर हे 2 प्रकारचे गजरे आणलेले आहे. दुसरा तो कोणता आहे माहिती नाही. जुईचा असंच काहीतरी, नाही जुईचा नाही आहे, माहिती नाही. पण दुसरा जो आहे तो मोगऱ्याचा आहे. तर ते पानामध्येच मी व्यवस्थित ठेवलं. आणि आता मी चहा घेते आणि नंतर बाकीची कामं. उद्या खीर बनवण्यासाठी दूध आणलं होतं मी. तर आता गरम नाही करत, उद्याच करते 1.5 लिटर दूध. आणि जी काही पानं आणली होती ना त्यावर एवढी धूळ होती, तर ते सगळं मी स्वच्छ साफ करून घेते. उद्या सवासणीसाठी पण खीरच बनवते आणि नैवेद्यासाठी पण खीर शेवयाची. तर त्यासाठी 1.5 लिटर दूध आणलं आहे. आणि आता ही सगळी जी पानं आहेत ती धुवून मी अशीच बाहेर ठेवते, सुकून जातात. फ्रीजमध्ये ठेवत नाही. फक्त जे कमळाचं फूल आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवते, नाहीतर ते लवकर सुकतं.
ही एक बॉटल आणली आहे आयक्यावरून हँडवॉश लिक्विड टाकण्यासाठी, कारण माझ्याकडे जे आहे ना त्याच्यातून व्यवस्थित लिक्विड बाहेरच पडत नाही आणि ना मध्ये पाणी जमा होतं. त्यासाठी मग मी हे आणलेलं आहे, काचेचं आहे. गोल्डन ह्याला पॉलिश असल्यामुळे ना ब्रासचं दिसतं, खूप छान वाटलं मला म्हणून ते एक घेतले मी. आणि जे जुनंवालं आहे ते मी बाहेर ठेवेल हॉलच्या गॅलरीमध्ये. आता मी हात वगैरे स्वच्छ धुवून घेते आणि माझी जी कामं आहेत ती सगळी झालेली आहेत. फ्रीजमध्ये सगळं सामान ठेवलं आहे आणि पानं वगैरे आहेत ते बाहेरच ठेवते. तर बाकीचा व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू करते उद्या. आज आहे गुरुवार, मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आणि माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत. आणि ही पितळीची पावलं लावली तर ती मी कशी साफ करते, थोडंसं त्याला ओलं करून घेते. आणि जी पावडर आहे ना, आपण तांबे पितळीची भांडी घासतो ती पावडर थोडीशीच घेतली आहे मी आणि असं त्याच्यावर घासून घेते आणि ओल्या कपड्याने मी पुसून घेते. बघा किती स्वच्छ निघतात. पितळेची पावलं खूप म्हणजे सोपी आहेत साफ करणं. चांदीची पावलं खूप काळी पडतात आणि उंबरठ्यावरती उठून दिसतात ही पितळेची पावलं. तर हीच आता मी किती दिवस झाले लावलेली आहेत, छान दिसतात. हळद आणि चंदन मी उंबरठ्याला लावून घेते आणि नंतर मग बाकीची कामं करेपर्यंत हे सुकून जाणार आणि मग रांगोळी काढते. तर पातळ लिक्विड करून घेतलं आहे मी हळदीचं आणि ती चम्मचनेच लावते, कारण जास्त लावलं ना तर दिसायला तर छान दिसतं पण नंतर पुसताना खूप अवघड जातं. त्यासाठी मी थोडं थोडंच लावते. आणि हा सागवानचा उंबरठा आहे ना त्याच्यावर पॉलिश केलं आहे, त्यामुळे ते एवढं उठून दिसत नाही पण लावल्यावरती छान दिसतं. आता ते सुकेपर्यंत मी इथे गॅस ओट्याची पूजा आहे ती करून घेते. मी कोणताही सण असो आपलं किचनची पूजा करूनच घेते आणि शुक्रवारी तर करतेच. देवीचा वार असतो तेव्हा तर करतेच मी. हळद आणि कुंकू मी ओला करून घेतला आहे, कारण सारखं लागतं त्यासाठी एकदाच मी ओला करून ठेवून देते असं. कारण आपण आता तांब्यालासुद्धा लावणार, परत उंबरठ्याला लावणार, दरवाजावरती स्वस्तिक काढणार, त्यासाठी तर पहिले तर गॅसची पूजा आणि नंतर मग बाहेर तांबे पितळेची भांडी मी स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि पुसूनसुद्धा घेतली आहेत आणि ती छान फॅनखाली सुकलेली आहे. आता मी देवीला थोडंसं सजवते. म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही बघितलात मी निशिगंधाच्या कळ्या लावल्या होत्या, तर यावेळेस पण तशाच पद्धतीने पण थोडंसं वेगळं. आणि यावेळेस मी हे दिवेसुद्धा लावते, अखंड दिवे हे दोन्ही. ही समई टाईपच आहे, हे समई नाही लांबण दिवे असतात त्याचाच प्रकार आहे हा. तर मध्ये एक लांब पितळेचं असतं ते वाला नाही लावलं मी, असं छान दिसतं आहे कमळाच्या फुलासारखं. तर हे दोन्ही दिवे लावते मी आज आणि समईसुद्धा लावते. तर निशिगंधाच्या कळ्या आहेत त्याने थोडंफार असं डेकोरेट करते लक्ष्मीच्या मूर्तीला. तिसऱ्या गुरुवारी निशिगंधाच्या कळ्या लावल्या होत्या आणि नागवेलीचे पान. यावेळेस मी एक कमळाचं फूलसुद्धा लावते सेंटरला आणि दोन्ही साईडला मग निशिगंधाच्या कळ्या असं डबल टेपने लावून घेते.
छान दिसतं. ही चक्र असल्यामुळे ना ही मूर्ती खूप सुंदर दिसते. अशा प्रकारे समई, दिवे, परत लक्ष्मीच्या मूर्तीला मी डेकोरेट करून घेतलं आहे आणि मी आज देवीला साडी नेसवते ही हिरव्या कलरची. तुम्हाला कळालंच असेल की मी आज साडी नेसवते. तर छान मी प्लेट्स वगैरे करून घेते आणि नंतर मग रांगोळी काढते आणि मग पूजेला बसते, म्हणजे सगळी मांडणी करायला घेते. उंबरठ्यावरती जे हळद लावलं होतं ते पण सुकलेलं आहे आणि आता मी एकदम सिंपल रांगोळी काढते आणि दिवा लावून घेते. आज मी समई लावते उंबरठ्याच्या इथे. मला ना साऊथ इंडियन टाईप ज्या समई असतात ना, एकदम छोट्यावाल्या असतात, तर त्या घ्यायच्या आहेत बाहेर उंबरठ्याच्या इथे लावण्यासाठी. छान दिसतात असं कधी आपण सणाला वगैरे ते लावलं तर. दिवे तर लावतोच आपण मातीचे, पण छोट्या समया अजून छान दिसतात. तर इथे छोटीशीच मी रांगोळी काढते आणि नंतर मग बाकीची जी तयारी आहे ती करायला घेते. बऱ्यापैकी माझी सगळी तयारी झालेली आहे, तुमच्यासोबत शेअर केले मी आणि थोडंफार आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, एकदम सिम्पल पण छान. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.